मुस्लिम एज्युकेशन कमिटी सांगली संचलित यांचे आज पत्रकार परिषद। मुस्लिम एज्युकेशन कमिटी सांगली या संस्थेच्या बोगस चेंज रिपोर्ट दाखल केल्याबद्दलची तक्रार संस्थेचे अध्यक्ष फारुखभाई जमादार यांनी विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे दिली आहे। त्यानुसार फैयाज नदाब, शाकीर तांबोळी, अफवान नदाब, मुस्तकीम महाद, साद कसाब, युसुफ नदाब व अमजद नदाब असे 7 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे। बोगस नोटीस बुक, बोगस शिक्के व संस्थेमध्ये मीटिंग झाली आहे असे कागदोपत्री दाखवण्यात आले। पोलिसांनी सर्व कागदपत्रे, सीसीटीव्ही फुटेज पडताळणी केल्यानंतर वक्फ बोर्ड अधिकारी यांचे स्टेटमेंट घेऊन कायदेशीर पुढील कारवाई सुरू केली आहे, अशी माहिती आज पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली। पटवेगार म्हणाले, त्यांच्या मागे संस्थेचे माजी पदाधिकारी पाठिंबा देत आहे, त्यांची पण आम्ही चौकशी करणार, अशी पत्रकार परिषदेमध्ये बोलण्यात आले। सांगली जिल्ह्यात मुस्लिम संस्था एक मोठी संस्था आहे, ही संस्था मोठी करण्याऐवजी यांची बदनामी करत आहे। यावेळी सेक्रेटरी कयूम पटवेगार, संचालक अमन पठाण, असलम बागवान, रफिक कडलासकर आदी उपस्थित होते। कयूम आमिर रमजा पटवेगार, सेक्रेटरी मुस्लिम एज्युकेशन कमिटी। आजच्या या प्रेसला उपस्थित असलेले आमचे संस्थेचे अध्यक्ष फारुखभाई जमादार, संचालक अमनभाई पठाण, असलमभाई बागवान आणि रफिक कडलासकर हे 5 संचालक आम्ही आज उपस्थितमध्ये ही पत्रकार परिषद घेतोय। अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। मुस्लिम एज्युकेशन कमिटीची निवडणूक मागच्या महिन्यामध्ये पार पडली। त्या निवडणुकीच्या मध्ये काही त्रुटी असल्यामुळे व महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाने तात्पुरतीची स्थगिती दिली। त्यानंतर त्यांनी सगळी कागदाची पडताळणी केल्यानंतर त्यांनी तो स्टे, नंतर तात्पुरता दिलेला स्टे तो उठवल्यानंतर आमची रीतसर बैठक होऊन आमची फारुखभाई जमादार यांची अध्यक्षपदी निवड झाली, माझी सेक्रेटरीपदी निवड झाली। मग आम्ही आमच्या बैठकीनंतर माझ्या सहीनं वक्फ बोर्डाकडे आमचा चेंज रिपोर्ट दाखल केला। दाखल केल्यानंतर आमचा कामकाज चालू झाला। परवा मग वक्फ बोर्डामधून आम्हाला कळालं की अनेक चेंज रिपोर्ट दाखल झालेला आहे। तो मीना पैसे भरून रीतसर अर्ज करून तो चेंज रिपोर्ट आणला। तो अफवान नदाब, शाकीर तांबोळी, फैयाज नदाब अशा ह्या 7 लोकांनी एक बोगस चेंज रिपोर्ट त्या ठिकाणी दाखल केला होता। त्याची आम्ही रीतसर कॉपी आणली। त्यामध्ये आमच्या नजरेत आलं की बनावट चिक्का, बनावट नोटीस बुक, संस्थेच्या कार्यालयामध्ये 29/6 आत्ताच्या परवाच्या सायंकाळी 6ला त्यांनी बैठक दाखवलेली आहे। असा त्यांनी सगळा रेकॉर्ड तयार करून चेंज रिपोर्ट तिथं दाखल केला। तो आम्ही चेंज रिपोर्ट रीतसर आणला आणि आमच्या नजरेत आलं की हे सगळं बोगसगिरी आहे। म्हणून आमच्या अध्यक्षाने पहिला तक्रारीचा अर्ज शहर विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे केला। पोलिसांनी फक्त तक्रारीवर लगेच FIR न दाखल करता 4 दिवस त्यांनी पडताळणी केली, कागदपत्राची सगळं पडताळणी केली, संस्थेच्या CCTVs तपासला, वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्याचं त्यांनी म्हणणं घेतलं। त्यानंतर त्यांनी 7 जणांवर गुन्हा नोंद केलेला बोगसगिरीचा। विश्रामबाग पोलीस स्टेशन यांनी गुन्हा नोंद केलेला। या गुन्हा नोंदच्या मागचा, हे बोगसगिरी करण्याच्या मागचा कोण माणूस आहे, ह्याच्या मागे यांना शिकवण कोणाची आहे, संस्थेचा कोण माजी पदाधिकारी ह्याच्या मागे आहे, त्याचाही तपास आम्ही पोलिसांना विनंती केलेली आहे, हे करा। कारण आमचा ह्या संस्थेमागं संचालक होण्याचा, पदाधिकारी होण्याच्या मागचा हेतू राजकारण काहीही नाही। संस्था जी 10 वर्षात बॅकफूटला गेलेली आहे, आम्हाला तो प्रगती पथावर आणायचा आहे, पूर्व पदावर आणायचा आहे। त्यासाठी आमच्या अध्यक्षांनी एक ब्लूप्रिंट, एक प्लॅन तयार केलेला आहे की आम्हाला येत्या 5 वर्षामध्ये ही संस्था कशी डेव्हलप केली। सांगली शहरातील मुस्लिम समाजाची एकमेव अनुदानिका काही मतभेद होते पूर्वी आमच्यात सुद्धा, संपून घेतले, कारण संस्था महत्त्वाची आहे। पण हे जो प्रकार आहे असा बोगसगिरी तयार करण्याचा, आणि ह्या आता मला हे विश्रामबाग पोलीस स्टेशनचा आणि पोलीस अधिकाऱ्यांचा आभार मानायचा आहे। कारण असे चेंज रिपोर्ट चॅरिटी कमिशनरमध्ये केव्हाही दाखल करून घेतले जात नव्हते, पण वक्फमध्ये सरास होतात। पण ह्यामुळे चेक बसेल, त्यांना कुठंतरी अंकुश ठेवता येईल की कुठलाही अधिकृत चेंज रिपोर्ट दाखल झाल्यानंतर बोगस अधिकृत त्यांनी स्वीकारूच नये, असा एक
चांगला संदेश ह्या आपल्या हे जे केस झालेले आहे त्याच्यामार्फत समाजात आणि सांगली जिल्ह्यामध्ये जाईल आणि ह्या लोकांना कडक शासन व्हावं अशी आम्ही मागणी पोलिसांना केलेली आहे. पोलीस आपली FIR नोंद केलेली आहे. त्यांची पुढची प्रोसेस त्यांनी पार पाडतील. आम्ही कोर्टामध्ये सुद्धा आम्ही त्याचा पाठपुरावा जोरदार करू, कारण असे प्रकार पुन्हा परत होता कामा नये. तुम्हाला आता मी बोलताना बोललो की आम्हाला कुठंही तर राजकारण आणायचं नाही, मोठेपणा दाखवायचा नाही. संस्था डेव्हलपमेंट हा एकमेव आमचा अजेंडा आहे. आमची गारपीटची जागाची कॉर्नरची जागा असेल, संजयनगरची ही इमारत असेल, गुणवत्ता विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी वाढेल, स्टाफमध्ये एकमता कशी असेल, लहान मुलं गरीब मुलांना चांगले शिक्षण कसे मिळेल, नवीन योजना कसं आम्ही अंमलात आणू, अल्पसंख्यांची कशी योजना आम्ही अवलंब करू, नवीन आता जे टेक्नॉलॉजी नवीन शिक्षण प्रणाली जी येते आहे त्यात आम्हाला जायचं आहे. त्यांनी तशी 4 लोकांची चर्चा करतायत की बाबा आपल्याला नवीन डेव्हलपमेंटमध्ये आपण कशी जाऊ. हे जुनं शिक्षण हे आपल्याला चालू ठेवायचंच आहे, सगळं आपल्याला करायचं, पण नवीन प्रणालीमध्ये सुद्धा आपल्याला पुढचं पाऊल टाकायचं आहे. म्हणून सांगली शहरातील व सांगली जिल्ह्यातील मुस्लिम समाजाला मला आव्हान आहे, चांगल्याला चांगल्या म्हणण्याची दानत ठेवा आणि वाईटाला वाईट म्हणण्याची हिंमत ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.